नमस्कार मित्रांनो, आज एक मुलाचं स्थळ घेऊन आलो आहे. लग्नाचा मुलगा आहे. तुम्हाला माहिती आहे, मी अमोल गावडे आणि आमचं चॅनल आहे सामाजिक संघर्ष. यूट्यूबवरती सामाजिक संघर्ष सर्च केल्यानंतर तुम्हाला प्रचंड विवाहाच्या बातम्या दिसतात, अगदी फोन नंबर सहित. त्यामुळे ज्या मुली लग्नाच्या असतात, ज्या विवाह करण्याच्या मुली असतात, त्या ते फोन नंबर घेतात आणि डायरेक्ट त्यांना कॉल करतात. अशी आमची ती कन्सेप्ट आहे. आज जो मुलगा लग्नाचा आहे, तो मी सांगतोय, तो आहे मराठा समाजाचा. आणि ज्या मराठा मुली आहेत त्या हा व्हिडिओ बघू शकतात. बातमी आहे मुंबईमधली. हा जो मुलगा आहे हा स्वतः त्याने म्हणजे नवरा मुलाने स्वतः बायोडा दिलेला आहे. बायोडा बघा किती छान आहे. मुलाने आपलं नावसुद्धा दिलेलं आहे. मी पूर्ण नाव वाचत नाही. चव्हाण सरनेम आहे त्याचं, नवरा मुलाचं. घटस्फोटित आहे मुलगा. घटस्फोट असला तरी मूल नाही आहे, त्याला मूलबाळ नाही आहे. हिंदू मराठामध्ये आहे. 25/2/1986 मधला आहे. 25/2/1986 मधला आहे. म्हणजे त्या दरम्यान ज्या मुली असतात त्या मुलींनी बघायचा आहे व्हिडिओ. उगाच वायफळ मुलींनी त्याला कॉल करून डिस्टर्ब करू नका. डिप्लोमा इंजिनियर आहे, समजलं ना. डिप्लोमा इंजिनियर आहे आणि प्रायव्हेट कंपनीमध्ये तो कामाला आहे. अंबरनाथला. अंबरनाथ कुठे आलं? ठाणे साईडला. इंजिनियर म्हणून परमनंट आहे. महिन्याला 45,000 पगार आहे. स्वतःचं घर ठाण्यामध्ये आहे. घराचं स्वरूप आहे 1 BHK. जो नवरा मुला सांगितलं त्याचा 1 BHK आहे. घरामध्ये 4 लोक राहतात. त्याने उल्लेख केलेला नाही, म्हणजे कोण कोण राहतात हे लिहिलेलं नाही इथे. रंगरूप निमगोरा आहे. हा जो मुलगा आहे निमगोरा रंगाचा आहे. 173 सेंटीमीटर हाईट आहे त्याची. आई वडील आहेत. आई वडिलांचं जे कामाचं स्वरूप आहे ते दोघेही आता घरी असतात, रिटायर आहे. एक लहान भाऊ आहे, लग्न झालेलं नाही आहे. आता या मुलाच्या भविष्याचं प्लॅनिंग त्याने सांगितलं आहे. लग्न झाल्यावर भविष्यात काय करणार असं आम्ही विचारल्यानंतर त्याने काय सांगितलं आहे, 2-3 वर्षांनी वेगळा रूम घ्यायचा तयारीत आहे. कळलं ना. आणि आम्ही त्यांना तुमच्या अपेक्षा विचारल्या, म्हणजे त्या मुलाच्या अपेक्षा आम्ही त्यांना विचारल्या. त्यावेळी त्यांनी काय सांगितलं आहे, सामंजस्य पाहिजे, घर संसार सांभाळणारी पाहिजे, ठीकठाक स्वयंपाक करणारी पाहिजे, एवढेच. शिक्षणाची कोणतीही अट नाही आहे. नोकरी करत असल्यास चालेल, नसल्यास तरीसुद्धा चालेल. विना अपत्य पाहिजे. जर घटस्फोटित असेल, विधवा असेल तर विना अपत्य पाहिजे. त्या मुलाला सुद्धा मूल नाही आहे. आणि म्हणजे मराठा समाजाची जर मुलगी असेल तर उत्तम, असं त्याने सांगितलं आहे. कळलं ना. कारण तो मराठा आहे, हे लक्षात घ्या मुलीनो. उगाच वायफळ कोणाला त्रास द्यायचा नाही. नवऱ्या मुलाचा संपर्क दिलेला आहे बघा. 9763355557 हा नवरा मुलाचा संपर्क आहे. मुलीनो, उगाच त्याला त्रास देऊ नका. तुम्हाला जर हे स्थळ तुम्हाला आवडत असेल तरच त्याला कॉल करा. मुलीनो, जर आमचं काम तुम्हाला आवडत असेल आणि आमचं काम असं टिकून ठेवायचं असेल तर तुम्ही एखादी कमेंट द्यायला हरकत नाही आहे. तुम्हाला हा जो व्हिडिओ चालू आहे त्याच्या खालती कमेंट लिहायला ऑप्शन आहे, तिथे तुम्ही बोट लावून कमेंट लिहू शकता
आमचं काम कसं चाललं आहे. आणि जर तुमच्या नात्यामध्ये कोण मुलगी असेल तर त्याला शेअर करू शकता. बाकी आम्ही नवीन नवीन बातम्या अपलोड करत असतो, त्या पाहण्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करून ठेवू शकता, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन बातम्या मिळत जातील. मुलींनो, आम्ही 1000च्या वरती व्हिडिओ टाकलेले आहेत. त्याचा फायदा घ्या आणि समाजामध्ये काय काय चाललं आहे, कसं फसवलं जातं, काय केलं तर आपण वाचू शकतो, खूप काही गोष्टी आम्ही सांगितलेल्या आहेत. त्यासुद्धा तुम्ही बघा, इतरांना सांगा. जे फसवणूक करणारे विवाह केंद्र आहेत, तर ते भटकी विवाह केंद्र बोलतात त्याला, तर त्यांच्यापासून सावध राहा. ते तुम्हाला आश्वासन देतील. इथे कुठलंही आश्वासन नाही, इथे डायरेक्ट कृती केलेली आहे. इथे आम्ही डायरेक्ट स्थळ देतो आहे, कुठलंही आश्वासन कोणाला देत नाही आम्ही. समजलं ना? तर खरंच तुम्हाला काम आवडत असेल तर इतरांना शेअर करण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.